तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली बातमी अर्थातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात केलेल्या गंभीर आरोपांची। नवाब मलिकांच्या विरोधात त्यांनी जे आरोप केले त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। या संदर्भातली सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं चित्र आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवर आता एसटी महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। तर उद्या एसटी महामंडळ एसटी कर्मचारी संघटनांविरोधात कोर्टात अवमान याचिका सुद्धा दाखल करणार आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी परमवीर सिंगांविरोधात रेड कॉर्नरची नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या गृह विभागाकडून केंद्रीय गृह विभागाकडे यासाठीची मागणी केली जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे परमवीर सिंग यांना दिसता क्षणी अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एका पाठोपाठ एक गौप्यस्फोट करत होते। पण आज त्यांच्याबद्दलचाच एक मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी हा गौप्यस्फोट नाही तर त्यांचे भिजलेले फटाके होते असं म्हणत त्याला उत्तर दिलं। दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ला चढवला जातोय। देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनीही पुन्हा जोरदार हल्ला चढवला। बुधवारी सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणाऱ्याचा गर्भित इशारा मलिकाने दिला। फडणवीसांचे फटाके पाण्यात भिजल्याचा टोला त्यांनी लगावला। अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून प्रॉपर्टी खरेदी केली नाही असं स्पष्टीकरण नवाब मलिकाने दिलं। हमें लगता है कि पटाखे भीग गए और आवाज़ नहीं कर पाए। एक माहौल खड़ा किया गया कि नवाब मलिक के बम ब्लास्ट के आरोपियों से संबंध हैं। मैं देवेंद्र जी, आप 1999 में इस शहर में शायद पहली बार आए विधायक बन के, और 62 साल के जीवन में इस शहर में आपसे पहले दिवंगत मुंडे साहब भी नेता थे जो दाऊद से लोगों को जोड़ते रहे। जहाँ तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है, तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे। ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया। लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा और देश को बताएगा कि देवेंद्र फडणवीस किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड सोबत असलेले संबंध, त्यांचे व्यवहार याच्याबद्दलचा एक मोठा गौप्यस्फोट केला। मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट घडवण्यात आले त्यातले आरोपींकडून अत्यंत कवडीमोल दरामध्ये नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असा गंभीर आरोप आज पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या समोर केला आणि एकच खळबळ उडाली। त्यानंतर नवाब मलिक यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिलं। बघूया। जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी। आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे। काही काळ, छोटा काळ स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी म्हणजे हे जे दोन सरदार शाह अली खान
आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये। देवेंद्र जी ने कहा कि जाली किराएदार उसमें बनाए गए। आप सभी जाकर देख लें, वो 1.5 लाख फुट ज़मीन पर एक मदीनतुल आमान नाम की कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है, जो 1984 में वहाँ इमारत बनी, गोवाला कंपाउंड के नाम से जानी जाती है, जिसमें मुनीरा पटेल ने रस्सीवाला को डेवलपमेंट राइट देके वहाँ पे 140 से 150 मकान बनाकर आम लोगों को बेचे। आज भी वो सोसाइटी वहाँ पर है। हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन। हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायच्या तो हा सलीम पटेल। आपके पास जो गोडाउन है उसकी ओनरशिप हम या पूरी ओनरशिप देना चाहते हैं। हमने उनसे ओनरशिप ली। उनका जो पावर ऑफ अटॉर्नी था सलीम पटेल, उससे हमने रजिस्ट्री की। वो सारे कागजात उपलब्ध हैं। किराएदार के नाते उस समय जो स्टैम्प ड्यूटी थी, जो कीमत थी, हमने अदा की। वो सरकारी दस्तावेज में उपलब्ध है। हमने मालकिन से ली। अगर वो किसी को कहती है कि ये मेरा पावर ऑफ अटॉर्नी है, उससे आप पूरा आपका जो भी व्यवहार है वो पूरा कर लो, तो हमने वो पूरा करने का काम किया। नवाब मलिक यांनी मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये अत्यंत कवडीमोल दरामध्ये ही जमीन खरेदी केली। केवळ 30 लाखामध्ये 3 एकर जमीन मुंबईतल्या कुर्ल्यातल्या भागामध्ये ही खरेदी केली आणि खरं तर त्याची किंमत ही काही कोटींमध्ये आहे। ही जमीन ज्यांच्याकडून खरेदी केली ते अंडरवर्ल्डशी संबंधित लोक आहेत। त्याचबरोबर मुंबईत 93 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातले ते आरोपी आहेत ज्यांना शिक्षा झाली आहे आणि त्यांच्याकडून ही जमीन खरेदी करण्याची गरज काय होती हा सवाल त्यांनी उपस्थित केला। सलीम पटेल कोण होता, त्याने तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का दिली, हा सवाल सुद्धा आज नवाब मलिक यांना फडणवीसांनी विचारलाय। इन्वेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनी है नवाब मलिक जी के परिवार की। इस पर जो आपको मैंने दिया हुआ है, इस पर लेने वाले की साइन है, वो है फराज मलिक इनकी। इस सॉलिडस में 2019 में स्वयं नवाब मलिक भी थे। उन्होंने कुछ समय के लिए वो थे, बाद में फिर मंत्री बनने का उन्होंने इस्तीफा दिया और आज भी उनके परिवार के लोग उसमें हैं। फराज मलिक, इन्होंने ये जमीन खरीदी। दरम्यान नवाब मलिक यांनी या सगळ्या आरोपाला उत्तर देताना एक मुद्दा मांडला की मी जमीन खरेदी केली म्हणून अंडरवर्ल्डशी माझे जर संबंध जोडले जात असतील तर कोकणातली दाऊदची जमीन सनातनने घेतली आहे, याचा अर्थ सनातनचे दाऊदशी संबंध आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नुसता अंडरवर्ल्डशी माझा संबंध जोडणं, मला वाटते आता असंच जोडायचं असेल ते दाऊद कासकरचं घर कोकणातला हे सनातननी घेतलेलं आहे। मग सनातनचा दाऊदचा संबंध हे सांगावा काय? आता हे सगळे आरोप होत राहतील। जे काय इन्क्वायरी करायचं आहे त्यांनी करावा, पण नवाब मलिक थांबणार नाही। उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब
एका बाजूला सनातनचं नाव घेऊन नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले की त्यांनी दाऊदची प्रॉपर्टी खरेदी केली आहे, पण आता सनातननं याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देताना दाऊद इब्राहिमची कुठलीही प्रॉपर्टी सनातननं घेतलेली नाही असं स्पष्टीकरण दिलंय. त्याचबरोबर सनातनला बदनाम करण्याचं काम केलं जातंय असा आरोप सुद्धा सनातननं केलेला आहे. ड्रग्ज प्रकरणात 3 पातळीचं राजकारण होतंय. सनातनच्या नावाचा विनाकारण वापर केला जातोय. नवाब मलिक यांच्यावर सनातन संस्थेनं ही टीका केली आहे. स्वतःवरच्या आरोपांच्या खुलाशासाठी आमच्यावर टीका केली जाते असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दाऊदची जी रत्नागिरीतील प्रॉपर्टी होती ती केंद्र शासनाने लिलावात काढली होती आणि दिल्लीतील ॲडव्होकेट अजय श्रीवास्तव यांनी ती विकत घेतली आहे आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी तिथे सनातन धर्म पाठशाळा या नावाने गुरुकुल सुरू करण्याचा संकल्प केला आहे. मात्र अजय श्रीवास्तव जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्या आणि सनातन संस्थेचा कुठलाही संबंध नाही, आज हे मी सांगू इच्छितो. आणि मी नवाब मलिक यांनी अशा प्रकारे हिंदू संस्थांना बदनाम करू नये या संदर्भात महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी नवाब मलिक या जबाबदार मंत्र्यांना समज द्यावी की त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत. मी इथं सांगू इच्छितो की अशा प्रकारे अंडरवर्ल्डशी सनातन संस्थेचा संबंध जोडण्याचा जो हा अश्लाघ्य प्रयत्न आहे तो पुन्हा जर झाल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू. दरम्यान नवाब मलिक यांच्यावरती गंभीर आरोप आज झाल्याच्या नंतर त्यांच्या जमिनीच्या व्यवहाराच्या बद्दल अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यानंतर नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण हे व्यवहार केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. उनके पूरे आरोपों को मैं खंडन करता हूँ. ये प्रॉपर्टी मैंने लीगल तरीके से खरीदी है और जब मैंने सलीम जी से ये प्रॉपर्टी खरीदी थी, सलीम पटेल जी से, तब उनके ऊपर कोई भी किसी भी तरीके का आरोप नहीं था और वो यहाँ पे आके वो खुद मेरे लैंडलॉर्ड थे और मैं ये जगह का टेनेंट था. जो जगह हम अभी खड़े ये जगह का मैं टेनेंट था, तो उनसे मैंने लैंडलॉर्डशिप ली है. मैंने टोटल डॉक्यूमेंटेशन करके, टोटल टेनेंट्स की लिस्ट लगा के, टोटल लैंड एरिया दिखा के, रेडी रेकनर वैल्यू भर के और रेवेन्यू डिपार्टमेंट में फाइल पुटअप करके ये प्रॉपर्टी रजिस्टर की. दरम्यान क्रूज ड्रग्ज प्रकरणी कारवाई केलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मोठी राळ उठलेली होती. त्यानंतर आता याबद्दलचे सुद्धा महत्त्वाचे अपडेट आज घडले. ते म्हणजे राजभवनामध्ये जाऊन समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि त्याचबरोबर समीर वानखेडे यांचे कुटुंबीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले आणि त्यांच्याकडे त्यांनी आपलं गाऱ्हाणं सुद्धा मांडलं. आपल्यावर अन्याय होतोय, आपली बदनामी केली जाते, याबद्दलची दाद त्यांनी राज्यपालांकडे मागितली. दुसरीकडे समीर वानखेडेंच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नवाब मलिकांच्या विरोधात तक्रार दिली आहे आणि मलिक यांच्यामुळे आपल्याला नातेवाईकांमध्ये बदनामीला सामोरं जावं लागतंय, अॅट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल करावी अशी मागणी केली आहे. तर तिसरीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. त्यांनी समीर वानखेडे कुटुंबाच्या छळवणुकीची तक्रार संबंधित आयोग गंभीरपणे घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं आयोगाला अजून रिपोर्ट पाठवला नाही असंही सोमय्या म्हणाले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली आणि आपलं गाऱ्हाणं त्यांनी राज्यपालांकडे मांडलं. त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया. आम्ही आमचं निवेदन त्यांच्यासमोर पेश केलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं ही लढाई आहे, ही सत्याची लढाई आहे आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की हे असे गरीब बिचारे इकडे आपले कोण आहेत, तसं नाहीये. आम्ही योद्धा आहोत, आम्ही सत्याचे योद्धा आहोत आणि आम्ही असे लढत राहणार आणि गव्हर्नर साहेबांकडून आम्हाला निश्चितच चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि ती स्फूर्ती त्यांच्याकडून आम्हाला
आम्हाला मिळाली आहे की आम्ही अजून जास्तीत जास्त सत्यासाठी निश्चित लढणार आहोत आणि विजयी आमचा जी सत्य परिस्थिती आहे, जे आम्हाला फॅमिलीला आतमध्ये कुठल्याही लेवलला फॅमिलीला आतमध्ये टॉन्ट केलं जात आहे, कुठलेही खोटे पुरावे दाखवून इज्जत आणि अब्रूवर हल्ला केला जातोय, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी निश्चित आम्हाला सांगितलं आहे की काही नाही, थोडं धैर्य ठेवा, तुम्ही फाईट करा, सत्याचाच विजय होईल. एका बाजूला राज्यपालांची त्यांनी भेट घेतली तर दुसऱ्या बाजूला समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांनी औरंगाबादमधल्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे नवाब मलिक यांच्या विरोधात. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला आणि त्यानंतर कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, जातीवादी त्यांच्याबद्दल बोललं जातंय आणि त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत नवाब मलिक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी समीर वानखेडेंच्या आत्या यांनी आज गुंफाबाई भालेराव यांनी तक्रार दिली. तो म्हणाला की हे मुसलमान आहेत, आम्ही मुसलमान. म्हणाले? नवाब मलिक. बर. मग ते मुसलमान काऊन म्हणायला, आम्ही खरे असली जे भीम आले हो, हा. मग तो काऊन आम्हाला मुसलमान म्हणायला, याच्यासाठी त्याला अटक झाली पाहिजे. बर. तर ते नको आम्हाला, सगळे आम्हाला फेरे सर्व त्रास द्यायला तर की तुमचे भाऊ मुसलमान आहेत म्हणून. मग समीर वारखेडच्या भाऊला तुम्ही बोललेले आहे का आधी? हो. कधी बोलले? 2-3 दिवस झाले. काय म्हणले ते? त्याच्या गडबडीत यायचं, ठीक आहे म्हणा, तुला काय करायचं कर म्हणत. बर. समीर वानखेडेंना बोलले का तुम्ही? हो, ते पण काय म्हटले? तुला काय करायचं कर म्हणत. तक्रार करा म्हटलं. हो. बरं, आता मला सांगा, तक्रार तर केली तुम्ही, त्रास काय व्हायला तुम्हाला? लोक आम्हाला म्हणालेत ना हे हलकट ह्याचं, मुसलमान ह्याचं, आम्ही असली जे भीम आले हो, जातीवादी नाही आम्ही. तेव्हा आपण बघतोय की आरोप प्रत्यारोपांची ही राळ उठलेली असताना नवाब मलिक यांनी जे आरोप केलेले आहेत किंवा नवाब मलिकांवर आज जे आरोप करण्यात आले देवेंद्र फडणवीसांकडून, त्याची कबुली एक प्रकारे नवाब मलिकांनी दिल्याचं आज आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. आशिष शेलार यांनी सुद्धा शिलक्या भाषेत नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवला. ते काय म्हणाले बघूया. नवाब मलिक साहेबांनी तिन्ही आरोपांना कबूल 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 करून स्वतःच कबुली जबाब दिला आहे आणि हसीना पारकरच्या विषयात बोलायची हिंमत नसल्यामुळे त्याला मौन कबुली दिली आहे आणि त्यामुळे नवाब मलिक साहेबांचं उत्तर याचा अर्थच कबुली जबाब आहे. स्वतःची खोली मालकी तत्वावर मिळवण्यासाठी सुद्धा मालक तयार नसतो याची असंख्य उदाहरणं मुंबईत. पण नवाबी भाडेकरू हा असा नवीन झालाय, नवाबी भाडेकरू नवीन शब्द आहे. आता ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या घडीची एक मोठी बातमी समोर येते. एसटीचे कर्मचारी संपावर असताना आता राज्य सरकारकडून सुद्धा कडक पावलं उचलली जात आहेत आणि आता कारवाईचा बडगा उगारला जातोय. राज्य सरकारकडून आता आधी 14 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलेली होती आणि आता ही कारवाई एकूण 45 ठिकाणच्या 376 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं कळतंय. राज्य सरकारनं या आधीच कारवाईचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई आता सुरुवात झालेली आहे. राज्यातल्या एकूण 45 आगारांमधील 376 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. एका बाजूला ही निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून केली जात असताना उद्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या अवमान याचिका दाखल करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जी न्यायालयीन लढाई आहे ती न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून सुद्धा हा संप मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न दिसतोय. एसटी संपाबद्दल अवमान याचिका दाखल करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. एसटी महामंडळ बुधवारी सकाळी 10 वाजता ही अवमान याचिका दाखल करणार आहे. खरं तर आजच ती दाखल होणार होती, पण तांत्रिक कारणामुळे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं ही याचिका उद्या दाखल होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात इंडस्ट्रियल कोर्टाने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी
एस टीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टाने हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर केलेलं आहे. हे जाहीर केल्याच्या नंतर देखील हा संप चालू आहे हे काल आम्ही हायकोर्टाला निदर्शनास आणून दिल्यानंतर हायकोर्टाने सूचना केली की या बाबतीमध्ये अवमान याचिका तुम्ही दाखल करू शकता आणि म्हणून एस टी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे. यानंतर वेळ झालेली आहे न्यूज 18 लोकमतच्या आणि कू ॲपच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातली. आम्ही प्रश्न विचारलेला होता तो कोविड-19च्या लसी संदर्भातला हा प्रश्न होता. कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसची गरज आहे की नाही यावर कू ॲपच्या माध्यमातून अनेकांनी आपलं मत नोंदवलं. त्यात 52% लोकांनी हो गरज आहे असं म्हटलं तर 48% लोकांनी नाही असं म्हटलं. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.